ऐकलत का? हा पाण्याचा आवाज आणि हा बंब पाहिल्यावर तुम्हाला देखील तुमच्या लहानपणीची आठवण आली असेल. आजचा व्लॉग हा खूप स्पेशल आहे, तर तो पूर्ण बघा. कडे जाण्याच्या आधी आम्ही थांबलेलो होतो आता रेनकोट घेण्यासाठी जे आहे. आणि इथे कारण इथे स्वस्त मिळतील, वरती गेल्यावर परत तुम्हाला महाग मिळतील. सो बघूया. रेनकोट घेऊन मग आम्ही निघालो तामिनी घाटाकडे. मग काय, मध्येच नाश्त्यासाठी थांबवलो. जिथे आम्ही नाश्त्यासाठी थांबलो होतो तिथे 110 रुपयामध्ये अनलिमिटेड नाश्ता होता. ह्या हॉटेलचं नाव काय ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन. नाश्ता केला आणि मग परत आम्ही पुढच्या प्रवासाला तामिनी घाटाकडे निघालो. आता तामिनी घाटामध्ये धबधबे बघण्यासाठी. काय बघायला? धबधबे. चला तर मग आपण तामिनी घाटाचा आनंद घेऊया. इथला हिरवागार निसर्ग पाहून मनाला एक वेगळीच शांती मिळते. मग काय, मस्त गेलो पाण्यात वगैरे. एवढे छान धबधबे होते तिथं. पहिल्यांदाच बघितल्या होता मी ह्या सर्व गोष्टी. तो खूप छान वाटत होते आणि रिद्दू पण खूप एन्जॉय केली. तिचा पण आनंद बघण्यासारखा होता. उद्या स्कूल आहे, थंडी, सुट्टी, पाऊस, हा काहीच गोष्टी तिने पण नाही. फुल एन्जॉय केला तिनं पण, मी पण केला. छान वाटला निसर्ग. आणि पुण्यात बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत जे की आपण पावसाळ्यात फिरू शकतो. सो त्यातलाच हा एक आहे तामिनी घाट. मग काय, मी पण मस्त पोज वगैरे द्यायला शिकले. आणि हा आयुष्य आपण जगलं पाहिजे. कोण काय म्हणेल ह्याकडे न बघता किंवा वयाचं भान न ठेवता मस्त एन्जॉय केलं पाहिजे. तर आम्ही तर काल खूप जास्त मस्त एन्जॉय केलो. खूप छान, जिथे तिथे धबधबेच किंवा वॉटरफॉल म्हणा, एवढेच छान निसर्ग. पाणीचे पण, पाण्याची भीती पण वाटती. सो मग काय, फुल डे आमचा संडे असा फन डे म्हणून झाला आहे बघा. हा तर एवढा छान होता धबधबा. रिद्दू पण खूप, ती तिथे जाऊन बसली मुलगी. मलाही तिथे जायचं होतं पण खूप भीती वाटत होती. सो सी यू सून इन द नेक्स्ट व्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज फॉलो करायला विसरू नका. सो बाय.